राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या वतीने बारामती तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले। गेल्या काही वर्षांपासून ऊसाच्या उत्पादन खर्चात वाढ होऊनही ऊसाच्या दरात अपेक्षित वाढ झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। ऊसाला योग्य आणि किफायतशीर दर मिळावा, किमान FRP एक रकमी मिळावी या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी माळेगाव कारखान्याने बांधलेले आणि STP आणि ETP प्लांट केवळ शेतकऱ्यांचे पैसे खाण्यासाठीच बांधले असा आरोप सभासदांकडून करण्यात आला। तुम्ही नंतर राहिलेली किंमत आहे ती राहिलेली किंमत जाहीर केलेली आहे, ती 20 मार्च पर्यंत जमा होईल असं तुम्ही जाहीर केलेलं आहे। परंतु त्याचे तुम्ही 2 तुकडे का केले? एक रकमी ही जर रक्कम आम्हाला मिळाली असती तर आमची सुरुवातीला सोसायटी केली असते, सभासदांचं काही कर्ज असतं ते कर्ज भेटलं असतं, सभासदांच्या मुलांच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी हे पैसे उपयोगी पडले असते। तुम्ही आम्हाला जेवण देताय, परंतु असं तुकडं तुकडं करून का जेवण देता असं पवार साहेबांनी कधीच केलं नाही। नमस्कार, मी सुशील जगताप पंधरे गटातून सभासद आहे। विषय काय, आज आमची प्रामुख्याने एक मागणी होती माळेगाव कारखान्याकडच्या संचालक मंडळ आणि चेअरमनकडे की जे आता त्यांनी 2800 रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला सभासदांच्या तोंडाला जे काळं फासलंय, मुळात आम्हाला तो 2800 भावच मान्य नाही। त्यांनी आता 332 20 तारखेला जमा करतो म्हणून सांगितले, पण आम्ही त्यांच्याकडे मुख्य मागणी केली की आम्हाला 3500 रुपये पहिली उचल द्या। 3500 रुपये पहिली उचल मिळाली तर आम्ही समाधानी आहोत, नाहीतर शेतकरी कुठलाही समाधानी राहणार नाही। यांनी सोसायटीचे पैसे माघारी पाठवलेले नाहीत, त्याचे व्याज आता शेतकऱ्यांच्या उराव आले, ही परिस्थिती आहे। दुसरी गोष्ट की कामगारांचे पगार इथले होत नाहीत, अजून संक्रांतीचा बोनस कामगारांचा दिला नाही। या कारखान्याला बघितलं तर 2 चाक आहेत महत्वाची, एक सभासद आणि दुसरं कामगार, दोघांच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम या कारभाऱ्यांनी केलेलं आहे। म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी येथे आज आंदोलन केलं आहे। या ठिकाणी सभासदांनी देखील आता बोलताना जो काळ्या पाण्याचा जो उद्रेक होतो त्याबद्दल त्यांनी बोलले, कारण जे माळेगाव कारखान्याचे 2 कोटी जवळपास खर्च करून एक ETP प्लांट बांधण्यात आलेला आहे, असं असताना देखील जे काही कारखान्याचं प्रदूषित पाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जातं आणि या सगळ्या गोष्टीमुळे परिणामी शेतकऱ्याचं जे काही उत्पन्न एकरी या उत्पन्नात घट झालेली, शेतकऱ्यांना अनेक शरीराचे आजार जडलेले, या संदर्भात तुम्ही काय बोलता? मुळात आज इथून खांडज पासून ते पार निरावागज गाडगेवाडी पर्यंत अशी परिस्थिती झाली नदीची, तिथं पाय ठेवायचं त्या नदीच्या पाण्यात भीती वाटायला लागली लोकांना। ते पाणी कशामुळे? कारखान्याचं प्रदूषित पाणी। यांनी 2 कोटी रुपये नाही, यांनी 5 कोटी रुपये खर्च करून ETP प्लांट बांधला, तिथून पाण्याचा एक थेंब सुद्धा त्याच्यातनं जर स्वच्छ पाण्याचा गेला नसेल तर ह्या संचालक मंडळाच्या भोंगळ कारभाराचा आम्ही सुद्धा जाहीर निषेध करतो। आणि हे ETP प्लांट पूर्णपणे पैसे खायच्या दृष्टीने केलेला आहे, ह्याच्यातनं एक टिपका सुद्धा देखील तिथं बाहेर गेलेला नाही। ह्याचा तुम्ही मीडियाने प्रामुख्याने नोंद घ्यावी। आम्ही या ठिकाणी निवडणुकीचा उद्देश किंवा कोणताही उद्देश न ठेवता की माझ्या सभासदांना अधिकचा भाव मिळावा, जो FRP एक रकमी मिळावी आणि जो कारखान्याचा अधिकचा उत्पन्न आहे, मग ते कोजनरेशनच्या माध्यमातून, पेट्रोल पंपाच्या माध्यमातून, कारखान्याचे जे भाडे आहेत त्या माध्यमाचे, डिस्टिलरीच्या माध्यमातून, जे कारखान्याचं कार्यालय आहे त्या माध्यमातून हा भाव खऱ्या अर्थानं सभासदांना एक रकमी दिला तर त्यांचे प्रपंच चालतील, नाहीतर अन्यथा माळेगाव सहकारी साखर कारखाना हा भवाननगर किंवा छत्रपती कारखान्याच्या मार्गाने चाललेला कारखाना आहे। त्यामुळे सर्व ज्येष्ठ सभासद, सर्व तरुण वर्ग, सर्व एक सुशिक्षित सभासद या ठिकाणी एकत्र होऊन त्यांचा जी मनातील भावना आहे की आम्हाला अधिकचे पैसे, एक रकमी पैसे मिळाले पाहिजेत, हा प्रामुख्याने या सभासदांची प्रमुख मागणी आहे।